भागवत गेले 3-4 महिन्यापासून सरांच्या अंडर मी प्रॅक्टिस करतोय। म्हणजे आमचा पहिला दिवस मी आणि श्री सुरुवात आम्ही एकत्र तिथे केली। छान सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि इथून पुढेही मिळत आहे। SRT मध्ये ही मागच्या वर्षी 25 केले मी 4.5 तासात। कॉन्फिडन्स चांगला बिल्डअप झाला। यावेळेला 53 डोक्यात ठेवूनच प्रॅक्टिस चालू ठेवली होती। प्रॅक्टिस ओके चालली होती, फक्त काही आपल्या चुका होतात आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी प्रॉब्लेममध्ये येतो। पण त्याच्यावरून आपण पुढच्या रेसला काय करायचं नाही काय करायचं ठरवून आपण पुढे जाऊ। म्हणजे प्रत्येक वेळेला मी जो टायमिंग सरांना पाठवलं होता त्या टायमिंगनुसार तिथं प्रत्येक ठिकाणी पोहोचत गेलो। 5-10 मिनटं 5 मिनटं पुढे मागे पोहोचलो। सरांनी एकच मंत्र दिला होता, जिथं जाईल तिथं 5 मिनटं तू लेट जायचंयस। कारण की सरांना माझी स्टोरी माहिती आहे की शेवटी मला कुठेतरी कस लावायला लागणार, तिथं माझी एनर्जी कमी पडेल, स्टोर करूच तू पुढं चल। तर त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी मी श्रीच्या मुद्दाम मागं थांबायचो का श्री मला मोटिवेट होता की श्री पुढे चाललं त्याच्या मागे आपण मुद्दाम राहायचं। झालं काय इथं किल्लीपर्यंत आमचं टायमिंग परफेक्ट झालं। तिथनं पुढं जरा तोंडी बसून तिथं जरा टेम्परेचर जास्त वाटलं आणि तिथं थोडंसं मी मागं पडलो। एक गोष्ट अशी झाली की नेहमी रेसमध्ये आपल्याला कुठं किती वेळ अंतरात पोचायचं हे ठरवून एक पॉईंट असं झालं की 5 वाजता जिथं असतो एक मला तोरण्यावरून आपण 5 वाजता तिथं शेवटच्या पॉईंटला 5 पर्यंत पोचायचं हे मला माहिती नव्हतं। पहिली गोष्ट म्हणजे मी समजूनच येत माहिती नव्हतं। शेवट सरांनी मला लांबून आम्हाला गणेश लवकर पळ तिथं टाइम अप संपतोय। तिथं मी पळालो आणि तिथपर्यंत पोचलो 2 मिनिटं असताना सरांनी सांगितलं शेवटचे फक्त तुला आता 58 मिनिटं राहिलेत आणि त्याच्यामध्ये 9 किलोमीटर कापायचं आहे। ठीक आहे म्हटलं सर। आणि विठ्ठल सरांनी माझं पहिल्यांदाच बोलणं झालं की त्या कॉन्क्रीट रोडला आपल्याला पळायचं नाही, कारण की नंतर पाय जाम होतील, 6 किलोमीटर अवघड होईल नंतर। ते डोक्यात होतं, पण तरी मी हळूहळू स्पीडअप घेऊन खालपर्यंत आलो। अजून एक गोष्ट झाली की ती व्हायला नव्हती पाहिजे, पण त्याची मात करून मी काय आहे त्याच्यावरच पळालो। नंतर अल्पेश सर जसे म्हणतात की जाताना बरेचसे लोक अरे वेळ संपत आली अवघड आहे नाही होणार, पण म्हणलं नाही, आपण प्रयत्न करायचा शेवटपर्यंत पळायचं। मध्येच 1-2 ठिकाणी जरा स्ट्रेचिंग घेतलं, ते घ्यायला नव्हतं पाहिजे, ती एक चूक झाली माझी। पण ठीक आहे म्हणलं नेक्स्ट टाइम असं करत शेवटचा स्टॅप मारून शेवटचं 1 किलोमीटर मला वाटतं काहीतरी राहिलं होतं, 1-1.5 किलोमीटर नंतर म्हणलं राहिले होते हातात 5 मिनटं। 5 मिनटात पॉसिबल नाही वाटलं, पण तरी मग पळालो आणि शेवटी 6 वाजून 5 मिनिटांनी मी पळालो आणि त्यामुळे हा माझ्या नाही असं नाही, हे नाही, हे रनरचं नाही हे काम, हे नाही नाही भावना आहे, पण असं नाही रेस संपलेली नाही आताच। ही ह्या वर्षीची रेस होती, ह्या वर्षीची रेस नाही असं नाही शिक्का काय नाही, आपण दोघं पळवले काय होत नाही। चला नाही चला काय होत नाही। टीमनी छान सपोर्ट दिला। विशेष म्हणजे मार्गशी जिथं आलो तिथं विठ्ठल सरांनी पहिलं कोका केला पिला आणि तिथं बूस्ट मारून मी जवळपास अख्खा तो ब्रिज क्रॉस करून मी पूर्ण काढला। ते रेड बुल नव्हतं दिलं तुम्ही पर्यंत। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अगदी कौतुक करण्यासारखं म्हणजे राहुल सर आणि विष्णू सरांचं की त्यांनी मला शेवटचं पुशअप करून पाठवलं। आणि विशेष अजून एक गोष्ट अशी सरांची सांगतो की मला माहीत नव्हतं, मला वाटतं सरांनीच ते पाठवलं विष्णूला गाडी घेऊन खास टेम्पो की तू जा गणेशला पुशअप करायला लागेल। तेव्हा मग उमेशला सोडलं आणि विष्णूला घेऊन मी शेवटचं अंतर कट केलं। त्याबद्दल सरांचं